वाजता आराव हाय ओ कारभारी निघालोय पंढरपूरला। वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हाला एवढं समजलंच असेल की निघालोय आम्ही पंढरपूरला। म्हटलं खण वगैरे घेऊन येऊया, परत काय ह्यांना टाइम नव्हता तर बघा बोलत बोलत पंढरपूर आलं सुद्धा। बरंच थोडं आपलं राहिलेलं जे काही साहित्य होतं ते घ्यायचं होतं, भोगीची तयारी थोडीफार राहिली होती। आणि आलो इथं बघा खण घ्यायला। आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे, तर इथं साईडलाच बाहेर होतं थोडंसं, म्हटलं चला आहे तर इथंच घेऊया आपण। चांगले होते खण, म्हटलं बघूया कसे देतात, तर ते म्हटले 40 रुपयाला। आणि इथं आता मला 3 खण घ्यायचे होते। तसं तर म्हणलं 3 म्हणजे तुम्हाला वाटेल की मी आत्ती आणि रोहिणी, पण नाही, रोहिणी पुण्याला गेले तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे ती तिकडंच आहे, तर तिची संक्रांत होईल। 3 खण म्हणजे माझा एक, आत्तींचा एक आणि आत्तींच्या सासूबाई त्यांचा असतं दरवर्षी, मग ती पूजा सगळी आत्ती करतात, त्याच्यामुळे आम्ही 3 खण इथं आता मी घ्यायला लागलेले बघा। गर्दी पण भयंकर होती। आता घेतलेले आहेत खण, हळदी कुंकू लावून पूजा करून घेते। आणि सणवार म्हटलं की गर्दी ही आलीच नाही का। खूप भयंकर गर्दी होती आणि असं वाटत होतं की आता खण घ्यायचे म्हणजे असं वाटायचं की लय मोठं काम आहे। कारण गर्दी आणि त्यातनं मुलांना घेऊन जायची सोय नव्हती। गाडी तर एवढा लांब आम्ही लावून तिकडं आलो होतो की काही विचारूच नका। परत आलो आतमध्ये, म्हटलं चला आता घेऊया इथं, तर घेतलेत बघा आता 3 खण तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे। तर आता मी पण मला हळदी कुंकू लावून घेते। इकडं तर जवळ काय आम्ही बाहेरच्या साईडला होतो, त्यामुळे इथं काही जास्त कोणी बायका नव्हत्या, तर म्हटलं चला ज्यांच्याकडून खण घेतो त्यांनाच फक्त हळदी कुंकू लावून घेऊया आणि मग खण घेऊया। आणि सणवाराला कसं जरा थोडं उत्साह जास्त असतो आपल्याला नाही का। झालं त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं मी, तर आता मी खण सगळे पिशवीत घालून घेते आणि त्यांचे जे काय होते तेवढे पैसे देऊया आणि निघूया। पण खण घेऊन जायचं म्हटलं आणि पिशवीत घालून घरापर्यंत आणायचं म्हटलं की असं वाटायचं की जीवात जीव नाही। कारण ते खूप असं एकदम व्यवस्थित आणावं लागतं ना, थोडंसं सुद्धा त्याला काही कमी जास्त होऊ देऊन चालत नाही आणि ते अपशकुन पण मानलं जातं असं म्हणतात। तर आता माझ्यासाठी तुम्हाला म्हटलं तसं खूप मोठं मला पण प्रेशर आहे घरी व्यवस्थित पोहोचेपर्यंत। चुडा घ्यायचं ते, चुडा घ्यायचं ते, धर आरो तुझ्यापाशी धर। आणि म्हटलं चला चुड्यानी पाटल्या तर बघूया म्हटलं इथं। दिसत तर छान होतं सगळ्या, डिझाईन वगैरे मस्त होत्या, तर म्हटलं घेऊया इथंच। आणि बांगड्या भरायच्या होत्या पण म्हटलं तेवढा टाईम नव्हता, तर म्हटलं घरी आल्यानंतर आपण इथं आपल्या शेजारी आहेत तर तिथून त्यांच्याकडनं आपण भरून घेऊया। तर बघू आता चुडे वगैरे घेते मी। आता इथं पण मला 3-3 जोड घ्यायचेत सगळे। आत्तींना, मला आणि आमच्या आजच सासूबाईंना। आणि रोहिणी परत अजून खूप 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 मिस यू। कारण तुलाही माहिती आहे संक्रांतीला तू थांबावा असं माझी खूप इच्छा होती, पण असं झालं की दीपकदाजींचं कामच एवढं होतं की त्याच्या पुढं काय मला तुला लय फोर्स करून थांबवता नाही आलं। आणि तू असती तर आणखीन जास्त मजा आली असती सणाला। आलो असतो की नाही मस्त दोघे मिळून शॉपिंगला वगैरे। तर बघा आता इथं मी चुडे घालून घ्यायला लागलेले, पण काय होतं की चुडे घालताना ते घालतात त्यांना पोळतं जास्त आपल्यापेक्षा, पण मला लय भीती वाटते की बाबा आपल्या हाताला चटके बसतील म्हणून ते खूप काळजीनं घालत होते। पण असं नाही का प्रत्येक वेळी असं ते हातात घालायला लागलं की मी असं जीव मुठीत धरून हात त्यांच्या पुढं द्यायचे। कारण ह्याच्या अगोदर एकदा मला असंच पोळलं होतं खूप जोरात, त्याच्यामुळे जरा थोडीशी भीती बसली ना। पण कसं सणाला चुडं पाटल्या आणि बांगड्याशिवाय सण असल्यासारख्या वाटत नाही ना। आणि खरं सांगू का, सोन्याच्या बांगड्यातून किती घालावं
पण चुडा आणि पाटल्याची सर कुठल्याच बांगडीला येणार नाही बरं का. काय म्हणता तुम्ही, सहमत आहे की नाही ह्याच्याशी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाटल्या तशा मी ह्यांच्या चॉईसनंच घेतल्या होत्या, कारण कलर खूप छान छान होते म्हणून मी जास्त कन्फ्यूज झाले. तर ह्यांनी जो सिलेक्ट केला तोच कलर मी घेतला आणि छान वाटत होतं, हातात घातल्यावर पण मस्त वाटत होतं. भोगीच्या भाजीची सगळी तयारी झाली होती, फक्त डहाळे आणि हुरडा तेवढा राहिला होता तर तेही घेतलं आज. आणि चला आता निघालोय आम्ही. आणि इथं आता आलोय आम्ही कवटेकर सुपर मार्केटला. म्हटलं थोडंसं किराणा सामान जे होतं ते घ्यायचं होतं, जास्त काही नाही, 5-6 आयटम फक्त होते. आणि म्हटलं भेटवस्तूसाठी काय सामान आले आपल्याला बघूया, हळदी कुंकूसाठी देता येईल असं. तर चला आत बघूया. हे बघा इथं बघू शकताय, हे जे डबे होते छोटे छोटे हे घ्यावे म्हटलं, जरा बजेटमध्ये पण होते आणि क्वालिटी छान होती ह्याची मस्त. म्हणजे किती घेऊ काय समजत नव्हतं. ह्यांनी सांगितलं तुला काय घ्यायचं ते घे आणि पटकन ये म्हणून सांगितलं होतं. हे तर गेले होते पुढं. तर बघूया आता. आता तरी म्हटलं डझन घ्यावेत सध्या, अजून ह्यांना विचारून परत रिटर्न येते आणि मग बघते घ्यायचं का नाही ते. वेगळे वेगळे सगळे बघू असताना काय घेतलंय. बिल केल्यानंतर आणि झाले. आता आपल्याला काय थोडंसं साहित्य घ्यायचं ते घेतलंय आणि आता आम्ही निघणार घरी जायला. आणि इथं बघू शकताय मस्त असे गरमागरम वडापाव घेतलेले आहेत. हे बघा, घरी पण घेतलेत नेण्यासाठी. आम्ही काय गाडीतच खायला चालू केलं, भूक खूप जास्त लागली होती ना. आणि इकडं बघा आत्ताच चालू आहे खायचं. कसं आहे वडापाव? मस्त आहे ना. कशी म्हणली पप्पांना थँक्यू तू? म्हंटलीस होय. दादाचं खाऊन झालं का? झाला. हे गेलेत बाहेर पेरू आणायला. बघ ओय होय, खरंच केलंय, मोठे पेरू आणलेत की हो. खोक हात काढ बघू. बापरे. चला या तुम्ही पण सगळे वडापाव खायला. ठेवलं आणि आम्ही पण आता मस्त एन्जॉय करतो वडापाव. तुम्ही पण या, खाऊन घ्या. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.